नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण RRB पॅरामेडिकल जी एक्झाम झालेली आहे त्याच्यामध्ये स्टाफ नर्सचा जो पेपर होता त्याचा आपण 29 तारखेचा सेकंड शिफ्टचा पेपर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. याच्या अगोदर आपण फर्स्ट शिफ्टचा पेपर टाकलेला आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. यूट्यूबमध्ये आपल्याला आहे तो व्हिडिओ. तर हा आहे सेकंड शिफ्टचा पेपर. तर चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, पण पूर्ण एक्झाम पेपर पूर्ण पाहून घ्या जर तुम्ही कोणत्या एक्झामची प्रिपरेशन वगैरे करत असाल तर सुरुवातीचा फर्स्ट क्वेश्चन काय पहा, विच इज अ कॉमन इंडिकेशन ऑफ फेटल इंट्रायुट्राइन डेथ. आता इंट्रायुट्राइनमध्ये डेथ झालेली आहे फेटलची, तर ते कसं इंडिकेशन होईल किंवा कसं समजेल आपल्याला. तर सर्वात आधी त्याचं मेन इंडिकेशन असणार आहे ॲब्सेन्स ऑफ फेटल हार्ट रेट. जे फेटलचे हार्ट रेट आहे ते ॲब्सेन्स होणार येतं किंवा नसणार येतं, तर ते USGमध्ये आपल्याला समजून जाईल की फेटल हार्ट रेट नाही आहेत, याचा अर्थ बेबी डेथ झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट हॅज अ डिक्रीज्ड कार्बोनिक ॲसिड इन द बॉडी अँड बिगिन हायपरव्हेंटिलेटिंग. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज मोस्ट लाईकली प्रेझेंट. अशा टायमाला काय असतं आहे, तर त्या अशा टायमाला रेस्पिरेटरी अल्कुलोसिस हे महत्त्वाचं सिम्पटम दिसून येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट, विच टाईप ऑफ लिक्विड. ठीक आहे, हे लिक्विड नाही आहे, हे लिपिड आहे. विच टाईप ऑफ लिपिड कॉमनली असोसिएटेड विथ अथेरोस्क्लेरोसिस. ज्यांना अथेरोस्क्लेरोसिस नाही आहे, त्यांना माहीत नाही आहे, त्यांना सांगतो. बॉडीमध्ये ब्लड वेसल जे आहेत त्या ब्लड वेसलमध्ये फॅट किंवा प्लेक हा कलेक्ट होतो, तर तो कोणत्या टाईप ऑफ लिपिडमुळं होत असतो हे, तर हे LDLच्या ह्या लिपिडमुळं होत असतं. LDL काय असते, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे, याच्यामुळं हे दिसून येतं. तर याचं करेक्ट आन्सर LDL आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग डिक्रीजेस द इफेक्ट ऑफ इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिनचं इफेक्ट कोणत्या ड्रगमुळं कमी होतं, तर कोणत्यामुळं होतं ते बीटा ब्लॉकरमुळं हे इफेक्ट कमी होत असतं. नेक्स्ट, विच इम्युनोग्लोबुलिन किंवा विच अँटीबॉडी क्रॉसेस द प्लासेंटा अँड प्रोव्हाइड पॅसिव्ह इम्युनिटी टू न्यूबॉर्न. जे अँटीबॉडी आहे प्लासेंटा क्रॉस करतो, तो कोणता अँटीबॉडी आहे असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये खूप सारे आहेत, IgA, IgG वगैरे. तर त्याच्यामधले करेक्ट आन्सर काय आहे, IgG याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सेल प्रोव्हाइड ह्युमरल इम्युनिटी कोण प्रोव्हाइड करतात, तर याच्यासाठी B लिम्फोसाइट प्रोव्हाइड करतात. नेक्स्ट, न्यूरल ट्यूब डिफेक्ट डेव्हलपिंग इन अ फेटस असोसिएटेड विथ अ डिफिशियन्सी ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट ड्युरिंग अर्ली प्रेग्नन्सी. न्यूरल ट्यूब डिफेक्ट खूप महत्त्वाचा आणि खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक डिसीज आहे, जो बेबीला खूप कॉमनली होत असतो. तो कशामुळे होत असतो, बॉडीमध्ये मदरच्या काय कमी पडतं ज्यामुळं हे होत असतो, तर याच्यामध्ये फॉलिक ॲसिड जे आहे त्या कमतरतेमुळं, ह्या डिफिशियन्सीमुळं हे न्यूरल ट्यूब डिफेक्ट होत असतो मदरच्या बेबीला. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज अ कॉमन कॉम्प्लिकेशन असोसिएटेड विथ द प्रोलॉंग द डेथ ऑफ फेटस इन युट्रो. जेव्हा मदरमध्ये वूममध्ये जो फेटस आहे तो डेड झालेला असतो, मग त्याच्यासोबत कोणते कॉम्प्लिकेशन होतात, तर सगळ्यात अगोदर त्याच्यामध्ये काय होतं, जे ब्लड आहे ते कॉगुलेट व्हायला स्टार्ट होतं. तर त्याचा करेक्ट आन्सर काय आहे, इंट्रावस्क्युलर कॉगुलेशन, डिसेमिनेटेड इंट्रावस्क्युलर कॉगुलेशन त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हायड्रोसेफॅलस कॅन रिझल्ट ड्यू टू. हायड्रोसेफॅलस कशामुळं होतं, तर जेव्हा ट्यूमर कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन इन द CSF फ्लो. जे CSF असते सेरिब्रो स्पायनल फ्लूइड, त्याचा जो फ्लो असतो तो फ्लो कशामुळं अडकतो, जर ट्यूमर झाला असेल तर त्या ट्यूमर झाल्यामुळं तो फ्लो ऑब्स्ट्रक्ट होतो, त्यामुळं काय होतं, हायड्रोसेफॅलस हे होतं. तर त्याचा आन्सर आहे ट्यूमर कॉझिंग ऑब्स्ट्रक्शन इन अ CSF फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अमायडेरोन ड्रग बिलॉंग्स टू. तर अमायडेरोन ड्रग्स काय आहे आणि काय याचा फायदा होतो, तर पहा याच्यामध्ये कार्डियक ड्रग आहे मित्रांनो, अँटी रिदमिक ड्रग आहे क्लास 3 मधला. रिदमिक म्हणजे हार्टचे जे रिदम्स आहे, रेग्युलॅरिटी आहे ती मेंटेन करण्यासाठी हा ड्रग यूज केला जातो. तर उत्तर काय आहे, अमायडेरोनचं ड्रग कशामध्ये बिलॉंग करतं, अँटी रिदमिक ड्रग क्लास 3 मध्ये बिलॉंग करतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ रिसेप्टर प्लेस की रोल इन अ डिटेक्टिंग ब्लड प्रेशर. कोणत्या रिसेप्टरमुळं ब्लड प्रेशर डिटेक्ट करण्यामध्ये आपल्याला मदत होती, तर याच्यामध्ये बॅरो रिसेप्टर म्हणून एक रिसेप्टर असतो. ह्या बॅरो रिसेप्टरमुळं आपल्याला डिटेक्ट करण्यासाठी ब्लड प्रेशर हेल्प होत असते.
त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग टूल यूज्ड फॉर असेसिंग जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज चेक करण्यासाठी कोणता टूल यूज केला जातो, तर तो कोणता टूल असतोय, पेडिग्री चार्ट म्हणून हा टूल असतोय, तो युजली यूज केला जातो. त्यानंतर पहा विच ऑफ द ब्लड ग्रुप असोसिएटेड विथ द रिस्क ऑफ डेव्हलपिंग गॅस्ट्रिक कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर डेव्हलप होण्यासाठी कोणता ब्लड ग्रुप असोसिएटेड आहे, तर तो कोणता ब्लड ग्रुप असोसिएटेड आहे, ब्लड ग्रुप ए हा त्याच्यासाठी असोसिएटेड असणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका. त्यानंतर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आपण अशाच प्रकारचे क्वेश्चन पेपर आणि नवीन नर्सिंग रिलेटेड जाहिराती वगैरे घेऊन येत असतो. तर आपण फर्स्ट शिफ्टचा पेपर ऑलरेडी घेऊन आलेला आहे, हा सेकंड शिफ्टचा आहे. आपण परत त्यानंतर थर्ड शिफ्टचा पण पेपर घेऊन येणार आहे. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण यानंतर. How often should healthcare personnel changes position while giving CPR to ensure effective compression? CPR काय आहे, कार्डिओपल्मोनरी रिसिस्टेशन. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं सडन कार्डियक ब्लॉक होत असते किंवा कार्डियक मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होत असते, तेव्हा आपण CPR स्टार्ट करतो. तर CPR स्टार्ट केल्यानंतर जे आपण कंप्रेशन देतो ते कंप्रेशन किती मिनिटाला आपण चेंज करायचं आहे असं त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. तर किती मिनिटाला चेंज करतो आपण, प्रत्येकी 2 मिनिटाला एक कंप्रेशन आपण चेंज करतो. तर उत्तर काय यायचं, 2 minutes फॉर चेंज पोझिशन. नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ रिस्पॉन्स डू बॅरो रिसेप्टर प्रोव्हाइड्स वेन द डिटेक्ट हाय ब्लड प्रेशर. हा क्वेश्चन ऑलरेडी पाहिलेला आहे, बॅरो रिसेप्टर रिलेटेडच हा क्वेश्चन काय होता, बॅरो रिसेप्टर ब्लड प्रेशर कशामुळे वाढवतं असा विचारला होता. तेव्हा आपण बॅरो रिसेप्टर तिथं आन्सर दिलेलं होतं. आता याच्या रिलेटेड काय दिलं आहे पहा, व्हॉट टाईप ऑफ रिस्पॉन्स डू बॅरोरिसेप्टर प्रोव्हाइड्स वेन द डिटेक्ट हाय ब्लड प्रेशर. तेव्हा काय होतं, स्टिम्युलेट वॅसोडायलेशन अँड डिक्रीजेस द हार्ट रेट. काय होतं, स्टिम्युलेट वॅसोडायलेशन अँड डिक्रीजेस द हार्ट रेट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कन्सिडर्ड अर्ली साईन ऑफ रेनल कार्सिनोमा. रेनल कार्सिनोमा हे अर्ली साईन आहे, तर ते कशावरून आपण ओळखतो, तर पेनलेस ग्रॉस हिमेच्युरिया. काय, पेनलेस ग्रॉस हिमेच्युरिया जर असेल तर आपण अर्ली साईन ऑफ रेनल कार्सिनोमा असं कन्सिडर किंवा इंडिकेट होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाईप ऑफ इम्युनिटी फर्स्ट रिस्पॉन्स टू ट्यूमर सेल. तर ट्यूमर सेलला कोणती पहिली इम्युनिटी रिस्पॉन्स करते, तर ती कोणती करत असते, सेल्युलर इम्युनिटी. याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल, तर तुम्ही एकदा हा परफेक्टली चेक करा. तर तो काय असतो, सेल्युलर इम्युनिटी हा असतो जो फर्स्टली ट्यूमर सेलला इफेक्ट करत असतो किंवा रिस्पॉन्स देत असतो. त्यानंतर पहा, जननी सुरक्षा योजना कम्स अंडर विच प्रोग्राम. जननी सुरक्षा योजना ही एक भारताची खूप महत्त्वाची प्रोग्राम आहे. तर ती कशा अंतर्गत ही चालू केलेली आहे याचं उत्तर आहे. तर याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन होते आपल्याला तेव्हा. तर ऑप्शन काय काय होते, त्यामध्ये आयुष्यमान भारत प्रोग्राम होता, अशाच प्रकारचे 2-4 ऑप्शन आले होते. तर 3 ऑप्शन वेगळे होते. तर त्याचं करेक्ट ऑप्शन उत्तर काय आहे, त्याचं नॅशनल रूरल हेल्थ मिशन हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. जननी सुरक्षा योजनाचा हा कोणत्या प्रोग्राम अंतर्गत येतो, नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गत येतो. नेक्स्ट आहे, इफ अ मदर हॅज हायपरटेन्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. एखाद्या मदरला ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन असेल तर विच ॲबनॉर्मॅलिटी मोस्ट कॉमनली सीन इन द बेबी. तर बेबीमध्ये सगळ्यात जास्ती कोणती प्रॉब्लेम किंवा ॲबनॉर्मॅलिटी दिसून येतं, तर त्या बेबीला सगळ्यात जास्त दिसून येतं तर ग्रोथ रिटार्डेशन दिसून येतं. इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन त्या बेबीला मोस्टली दिसून येत असते. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, विच मेडिकेशन इज कॉमनली यूज्ड टू एक्सपेल डेड फेटस रिटेन्ड फॉर मोर दॅन 4 weeks. आता यामध्ये बेबी आतमध्ये एक्सपायर झालेला आहे, तर तो बेबी काढण्यासाठी आपण कोणता ड्रग यूज केला जातो, जो फेटसमधून जो बेबी आहे तो, तर तो 4 weekच्या जास्त होऊन गेलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण काय देतो, ऑप्शनमध्ये आपल्याला ऑक्सिटोसिन वगैरे बरेच ऑप्शन होते. तर करेक्ट आन्सर काय आहे त्याचं, मिझोप्रोस्टॉल आणि प्रोस्टाग्लॅंडिन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बेबी जेव्हा आतमध्ये एक्सपायर झालेला असतो 4 आठवड्याच्या पेक्षा जास्त, तर तेव्हा आपण मिझोप्रोस्टॉल आणि प्रोस्टाग्लॅंडिन देऊन हे ड्रग देऊन बेबीला बाहेर काढलं जातं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग बायोकेमिकल टेस्ट इज कॉमनली यूज्ड फॉर स्युडोमोनास आर्गिनोसा. स्युडोमोनास आर्गिनोसासाठी कोणती टेस्ट ही यूज केली जाते, तर ती टेस्ट असती ऑक्सिडेज टेस्ट. याच्यामध्ये कॅटलेज टेस्ट वगैरे बरेच ऑप्शन होते, पण करेक्ट आन्सर काय आहे, ऑक्सिडेज
टेस्ट. त्यानंतर मोस्ट ऑफ द डेझर्ट रिजन प्रायमरली अक्रॉस 2 स्टेट्स ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये पहा डेझर्ट रिजन भारतामध्ये 2 असे कोणते राज्य आहेत ज्यामध्ये सगळ्यात जास्त डेझर्ट रिजन आहे म्हणून असं विचारलेलं आहे. तर करेक्ट आन्सर आहे राजस्थान आणि हरियाणा. सगळ्यालाच माहिती आहे याचं उत्तर. राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त याचं डेझर्ट स्टेट म्हणून कन्सिडर केलं जातं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू रिगार्डिंग फिमेल गॅमेट्स. फिमेल गॅमेट्सचे याच्या रिलेटेड करेक्ट कोणतं ऑप्शन आहे ते सांगा. याच्यामध्ये खाली वेगवेगळे होते. ट्रू गॅमेट्स आर लार्ज, स्मॉल, नॉन मोटाईल, मोटाईल. तर आपण त्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, जे फिमेल गॅमेट्स आहेत ते मोठे असतात, त्यानंतर नॉन मोटाईल असतात आणि त्यानंतर रिच इन न्यूट्रिएंट असतात. तर करेक्ट आन्सर याचं मोठे असतात, नॉन मोटाईल हालचाल होत नाही आणि खूप सारं त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स भरून असतं. तर उत्तर आहे फिमेल गॅमेट्स आर लार्ज अँड नॉन मोटाईल अँड रिच इन न्यूट्रिएंट्स. इन केस ऑफ इनकम्प्लीट कंबशन विच गॅसेस इज मोस्ट लायकली टू फॉर्म. इनकम्प्लीट कंबशन झाल्यानंतर कोणतं गॅस जास्ती फॉर्म होत असतं, तर ते कार्बन मोनॉक्साईड गॅस जास्त फॉर्म होत असते. ऑप्शन कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर नेक्स्ट, माधुबनी पेंटिंग इज ऑल्सो नोन ॲज अ मिथिला आर्ट ओरिजिनेट फ्रॉम विच इंडियाज स्टेट. इंडियामधून कोणतं असं राज्य ज्या राज्यामध्ये मिथिला आर्ट हा ओरिजिनेट झालेला आहे, त्याला आपण मधुबनी पेंटिंग असं पण म्हटलं आहे. तर तो कोणता राज्य आहे, बिहार राज्य आहे. त्या बिहारमध्ये मधुबनी पेंटिंग हा बाहेर आलेला आहे किंवा तिथून त्याचं विस्तार झालेले आहे किंवा त्याचा आर्ट त्या ठिकाणी प्रचलित आहे असं पण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, अंडर विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट इश्यू अँड राईट फॉर एन्फोर्समेंट अँड ऑफ फंडामेंटल राईट. अंडर विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम कोर्ट इश्यू अँड राईट द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट. तर तो आर्टिकल कोणता आहे, 32 नंबरचा आर्टिकल आहे. याच्यामध्ये खूप सारे वेगळे ऑप्शन होते, 142, 150 वगैरे असे, पण याच्यामध्ये 32 नंबरचा आर्टिकल हा करेक्ट आहे आन्सर. अथरोस्क्लेरोसिस मोस्ट कॉमनली ऑकर इन विच ब्लड वेसल. अथरोस्क्लेरोसिस मोस्ट कॉमनली कुठं होत असते, ब्लड वेसलमध्ये, वेनमध्ये होत नाही, हा लिम्फ नोडमध्ये पण होत नाही, हा कॉमनली कुठं होत असते, आर्टरीजमध्ये होत असते. आर्टरीमध्येच हे फॅट किंवा लिपिड तयार होत असते. अथरोस्क्लेरोसिसवर आपण पहिल्या शिफ्टमध्ये पण बरेच क्वेश्चन पाहिले, तर त्याच्यामध्ये पण क्वेश्चन पडलेला आहे. सेकंड क्वेश्चन यातला आहे. त्यानंतर नेक्स्ट, युरिनरी रिटेन्शन कॅन ऑकर ड्यू टू डिसइन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग मसल. तर युरिनरी रिटेन्शन होतं तर तेव्हा डिसइन्फेक्शन ऑफ कशामुळं, रिटेन्शन कशामुळे होत असतं, तर ती कोणती मसल असते, ते डिट्रेसर म्हणून मसल नावाची मसल असते, त्यामुळं हे होत असतं. हायपरकॅल्मिया इमेज मोस्ट कॉमनली कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. जेव्हा हायपरकॅल्मिया हे कशामुळं होतं, मोस्ट कॉमन याच्या कंडिशन कोणती आहे, तर ती मोस्ट कॉमन कंडिशन आहे रेनल फेल्युअर. जेव्हा रेनल फेल्युअर होतं तेव्हा हायपरकॅल्मिया हा सिम्पटम दिसून येतो. त्यानंतर नेक्स्ट, बॅलन्स डाएट इज हेल्प फॉर इम्प्रूव्हिंग. बॅलन्स डाएट खूप गरजेचा असतो, त्यामध्ये याच्यामुळं काय हेल्थवर इफेक्ट होतो, तर सगळ्यात चांगलं याच्यामध्ये काय होतं, फिजिकल आणि मेंटल हेल्थ दोन्हीमध्ये पण इम्प्रूव्ह होत असते बॅलन्स डाएटमध्ये. खूप इझी क्वेश्चन होता बॅलन्स डाएट. याच्यामध्ये बरेच दुसरे पण ऑप्शन होते. त्यानंतर नेक्स्ट, अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हेल्थ इज, आता हेल्थची डेफिनेशन दिलेली आहे. मोस्ट ऑफ द ज्यांनी नर्सिंग केलं आहे त्यांना हे माहीत असणं गरजेचंच आहे. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल हेल्थ ऑफ वेलबिंग. हे आपल्याला फर्स्ट इयरमध्ये शिकवलं जातं. हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल हेल्थ, वेलबिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग ऑफ चॉईस फॉर ट्रीटमेंट ऑफ कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये कोणता ड्रग यूज केला जातो, ड्रग ऑफ चॉईस. तर ड्रग ऑफ चॉईस 5-फ्लुरोयुरॅसिल ही ड्रग ऑफ चॉईस आहे कोलोरेक्टल कॅन्सरसाठी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज स्पेशली यूज्ड टू ट्रीट द ॲनिमिया कॉज्ड बाय द क्रोनिक किडनी फेल्युअर. तर क्रोनिक किडनी फेल्युअरमध्ये ॲनिमियामध्ये आपण एरिथ्रोपियोटिन हे यूज केलं जातं. नेक्स्ट आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ परफॉर्मिंग अर्थोसेंटोसिस. ठीक आहे, तर हे कशासाठी केलं जातं, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ परफॉर्मिंग अर्थोसेंटोसिस. तर हे टू ॲस्पिरेट सायनोवियल फ्लूइड फ्रॉम जॉईंट. कशासाठी, टू ॲस्पिरेट सायनोवियल फ्लूइड फ्रॉम जॉईंट. ठीक आहे. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच कंडिशन इज सस्पेक्टेड बाय द चेस्ट पेन इज रिलीव्ड बाय नायट्रोग्लिसरीन ऑर रेस्ट. चेस्ट पेन होत आहे, हा रेस्ट केल्यानंतर कमी होतो आणि जेव्हा नायट्रोग्लिसरीन देतो तेव्हा कमी होतो.
तर याला काय म्हटलं जातं, याच्यामध्ये स्टेबल अंजायना आहे का अनस्टेबल अंजायना आहे का मायोकार्डियल इन्फ्रॉक्शन आहे, असे याच्यामध्ये ऑप्शन होते. तर याचं करेक्ट ऑप्शन ज्यांना कोणाला माहीत आहे किंवा जे कोणी देण्यासाठी माहीत असणारे इच्छुक त्यांनी कमेंटमध्ये याचं करेक्ट आन्सर सांगावे. मी या क्वेश्चनचा आन्सर सांगणार नाही आहे मित्रांनो. तर व्हिडिओ जर तुम्हाला काय करा आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे कोणी सेकंड शिफ्टमध्ये हा पेपर दिलेला आहे तर त्या सेकंड शिफ्ट आपल्या कलिगला वगैरे मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणी आपले काय करतील जेणेकरून त्यांनी क्वेश्चन पेपर आपल्या आन्सरसोबत रिलेट करतील किती बरोबर आणि चूक आलेत तर. धन्यवाद मित्रांनो.